नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मतदान करताना कोणत्याही उमेदवाराला मत दिलं तरी ते कमळालाच जातं अशी तक्रार नवीन नाही. गडचांदूर नगरपालिकेच्या निवडणुकीत एका मतदाराने नगारा चिन्हाचं बटन दाबलं पण मशीनवर भाजपाचं कमळ दाखवलं. ते पाहून मतदार रागावला. त्यांनी तिथल्याच मतदान केंद्रात मशीन उचलून जमिनीवर आपटली आणि फोडून टाकली. मशीनचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले. या प्रकारामुळे मतदान केंद्रात मोठा गोंधळ उडाला आणि इलेक्शन खरंच नीट चाललंय का अशी चर्चा सुरू झाली. हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त मतदारांनी भाजपा विरोधात घोषणाबाजी सुरू केली. ते म्हणाले, अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर लोकशाहीचा काय उपयोग? खरंच लोकशाही जगते का? मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना प्रश्नही विचारले पण त्याचा काही विशेष उपयोग झाला नाही. त्यांच्या मते निवडणूक आयोगाला ना तक्रार ऐकू येते ना समस्या दिसतात. तक्रार करून अर्थ नाही. चंद्रपूरच्या गडचांदूरमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून नगरपालिका निवडणुकीचं मतदान नीट सुरू झालं होतं. तीनही प्रभागांमध्ये शांत वातावरणात मतदान सुरू होतं. पण नंतर अचानक ईव्हीएम मशीन बिघडल्यामुळे काही वेळासाठी मशीन बंद करण्यात आली. यामुळे मतदान केंद्रावर मोठी रांग लागली आणि मतदार त्रस्त झाले. नंतर काही वेळाने मतदान पुन्हा सुरळीत सुरू झालं पण सायंकाळी 5:20 अचानक गोंधळ झाला. मतदान केंद्रावरून आवाज आला, उठा बाजूला, सरका बाजूला. थोड्याच वेळात लोक ओरडू लागले, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? मतदार म्हणाला, मी एक बटन दाबतो तर दुसरंच बटन लागतंय. लोकांनी विचारले की कुठलं बटन दाबलंस आणि कोणतं लागलं? तो म्हणाला की मी नगारा चिन्हाचं बटन दाबलं पण लागलं कमळाचं. अधिकारी म्हणाले, आता मशीन व्यवस्थित चालू आहे. जर काही चूक झाली असेल तर आम्ही मान्य करू पण आता सर्व ठीक आहे. पण मतदार रामदुर्गे गोंधळलेलेच. त्या आदर्श हिंदी विद्यालयातील बूथ क्रमांक 2 वर मतदानासाठी गेले होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की त्यांनी नगारा चिन्हाचं बटन दाबलं पण लाईट लागली ती भाजप उमेदवाराच्या कमळ चिन्हावर. या प्रकारामुळे ते पूर्णपणे चक्रावून गेले आणि मतदान केंद्रात गोंधळ उडाला. त्यांनी हा संपूर्ण प्रकार मतदान अधिकाऱ्यांना सांगितला आणि तक्रार सुद्धा दाखल केली. या घोळामुळे रामदुर्गे खूप रागावले. रागाच्या भरात त्यांनी थेट ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर आपटली आणि ती फोडून टाकली. मशीनचे तुकडे तुकडे झाले आणि मतदान केंद्रात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून रामदुर्गे यांना ताब्यात घेतले. दुर्गे मात्र म्हणाले, माझा काही पण दोष नाही. मी नगारा चिन्हाचं बटन दाबलं पण लाईट लागली कमळाची. अशा चुकीचं मतदान कसं चालणार? म्हणूनच मी राग व्यक्त केला. हा सर्व प्रकार सुरू असताना मतदानासाठी आलेले इतर मतदार सुद्धा चिडले. त्यांनी भाजपा मुर्दाबाद च्या घोषणा देत निषेध व्यक्त केला. हा प्रकार इतर काही मतदान केंद्रामध्ये सुद्धा झाल्याची चर्चा तेथेच सुरू झाली. घटनानंतर मतदान केंद्रात मोठी गडबड उडाली. फोडून टाकलेलं ईव्हीएम मशीन तिथेच जमिनीवर पडून होतं. मतदान अधिकारीही घाबरले होते. लोक म्हणू लागले, जर मशीनमध्येच दोष असेल तर प्रत्येक निवडणुकीत अनेक मतं कमळालाच कशी जातात? याचं उत्तर कोण देणार? एवढा गोंधळ, एवढा संताप आणि एवढी मोठी शंका मतदान प्रक्रियेवर. मित्रांनो, लोकशाही म्हणजे आपल्या मताचा आधार. पण जेव्हा मतदार बटन दाबतो एका पक्षाचं आणि मशीन दाखवतं काहीतरी वेगळंच, तेव्हा त्याच्या मनात निर्माण होणारा अविश्वास शब्दांत मावणारा नसतो. मत म्हणजे मतदाराचा आवाज. तो आवाज जर मशीनमधूनच हरवत असेल तर लोकशाहीचा पाया किती कमकुवत झाला याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा करून दिली. मतदान केंद्रात उडालेला गोंधळ हा फक्त एका मशीनचा बिघाड नव्हता. तो होता मतदाराच्या विश्वासाचा तुकडा तुकडा होणारा आवाज. राग, चीड, प्रश्न, शंका सगळं काही त्या एका ईव्हीएम सोबत जमिनीवर कोसळलं. मित्रांनो, लोकशाही मजबूत होते लोकांच्या विश्वासावर. नाहीतर अशा घटना मनात विचारांची धग पेटवून जातात. तुम्हालाही असं वाटतं का की या सिस्टममध्ये काहीतरी बिनसलंय? तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटतंय? कमेंटमध्ये जरूर सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका दुसऱ्या टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.